हरतालिका. तर बऱ्याच जणांना असं माहीत असेल की हे व्रत पतीसाठी केलं जाते, पण ही एका सखीच्या धाडसातून जन्मलेली प्रेमकथा. तर हरण म्हणजे नेणं आणि आलिका म्हणजे सखी, म्हणूनच या व्रताचं नाव पडलं हरतालिका. तर एकदा झालं असं होतं की पार्वतीच्या वडिलांनी तिचं लग्न परस्पर ठरवल्यानंतर पार्वती कासावीस झाली, घाबरली. तेव्हा तिच्या मदतीसाठी तिची सखी पुढे सरसावून पार्वतीला घेऊन जंगलात गेली आणि तिला जगापासून लपवलं. मग पार्वतीने तिथेच शिवलिंग घडवलं आणि अन्नपाणी न घेता फक्त अखंड श्रद्धा घेऊन कठोर उपवास सुरू केला. पार्वतीची ही कठोर तपश्चर्या आणि अखंड श्रद्धा पाहून शेवटी शंकरही हळवे झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. थोडक्यात काय तर हरतालिका म्हणजे एखाद्या मुलीला तिच्या मनासारखा वर मिळावा यासाठी केलेलं व्रत. आणि लग्न झालेल्या महिला आपल्या पतीसाठी, त्यांचे चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी, सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात.